नमस्कार मित्रांनो. आज आपण कानपूर येथील मोक्षदायिनी माँ गंगा नदीच्या पावन किनाऱ्यावरती असलेल्या सिद्धनाथ मंदिर या मंदिराच्या दर्शनासाठी आपण आलो आहोत. तर आमचे मामा सुनील कदम जे वास्तव्यासाठी कानपूर येथे आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला हे दर्शन घडलं. त्यांनी रेफरन्स आपल्याला दिला आणि गाईड करत ते आपल्यासोबत आले. तर हे आपले सर्व मित्रमंडळी आम्ही सर्वांनी अभिषेक घालण्यासाठी दुधाची खरेदी केली व दूध घेतले. तोपर्यंत आमचे सुनील मामा गंगेतून गंगातीर्थ घेऊन आले. त्याच्यानंतर आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो. खूप छान असा मंदिराचा परिसर आहे. आल्हाददायक प्रसन्न असं वातावरण आहे. आतमध्ये प्रवेश करतेवेळी आम्ही नंदीचं दर्शन घेतलं सर्वप्रथम व त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. खूप छान असं वातावरण आहे, तुम्ही फील करत असाल. तर सर्वप्रथम आम्ही नंदीचं दर्शन घेतलं व नंदीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. तर ही पहा नंदीचं मूर्ती आहे इथे. खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो, कारण की इथे आल्यानंतरच समजतं आपल्याला की किती प्रसन्न असं वातावरण आहे. नंदीच्या पाया पडल्यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर आतमध्ये जातो व आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर तेथील शिवलिंगाचं दर्शन होतं, सिद्धनाथ बाबांचं दर्शन होतं. तर याचा इतिहास तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर मंदिराचा इतिहास हा त्रेतायुगातील आहे आणि भक्तांची अशी मान्यता आहे की हे जे सिद्धनाथ मंदिर आहे हे द्वितीय काशी म्हणून ओळखलं जातं. तर हे द्वितीय काशी म्हणून का ओळखलं जातं, तर याचं देखील मी कारण तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे इथे कंटिन्यू अभिषेक चालू असतो पाण्याचा, गंगाच्या तीर्थाचा आणि दुधाचा वगैरे अभिषेक ते कंटिन्यू चालू असतो. पूजा अर्चना कंटिन्यू चालू असते. तर तुम्हाला मी कारण सांगणार होतो की इथे या मंदिराला द्वितीय काशी म्हणून का ओळखलं जातं. तर अशी मान्यता आहे मित्रांनो की राजा ययातीद्वारे खुदाई करतेवेळी या सिद्धनाथ मंदिरातील शिवलिंगाची प्राप्ती झाली होती. तर हे जे शिवलिंग तुम्ही बघत असाल हे त्या काळचं शिवलिंग आहे. तर तेथील भक्त असे सांगतात की प्राचीन काळी येथे लगातार 100 यज्ञ पूर्ण होणार होते व 100 यज्ञ पूर्ण झाल्यानंतर या तीर्थक्षेत्राला काशीचा दर्जा मिळणार होता. पण 100वा यज्ञ चालू असतेवेळी कावळ्याच्या तोंडातून मुखातून एक हाडकाचा तुकडा त्या यज्ञामध्ये पडला व तो यज्ञ भंग झाला. त्यामुळे इथे 99च यज्ञ पूर्ण होऊ शकले. तर म्हणून ह्या स्थानाला द्वितीय काशी म्हणून असा दर्जा प्राप्त झाला. तर असं हे मंदिर आहे. तर सर्वप्रथम आम्ही इथे अभिषेक केला व अभिषेक केल्यानंतर इथून बघा कशा प्रकारे इथे गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. तर ही अशी कंटिन्यू अविरत अशी गर्दी चालू असते. श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी या मंदिरामध्ये असते व त्याच वेळी येथे जत्रेचं आयोजन देखील केलेलं असतं. तर ठिकठिकाणी अशा मूर्त्या आहेत या मंदिराच्या शिवलिंगाच्या साईडच्या भिंतींच्या ह्याच्यामध्ये. तर या मूर्त्यांचं आपण सगळ्यांचं दर्शन घेतलं. खूप छान अशा मूर्त्या आहेत, प्राचीन काळीन मूर्त्या आहेत. तर त्याच्यावरती बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळ कमी आहे. गणेशाची मूर्ती वगैरे आहे. तर याच्यानंतर आपण दर्शन घेतल्यानंतर आपण इथून बाहेर पडतो. तर बाहेर पडत असताना सुनील मामा आमचे आम्हाला वेळोवेळी गाईड करत होते. तर गाईड करत असताना त्यांनी आम्हाला मंदिराच्या पाठीमागच्या साईडला घेऊन गेले. तर तिथे एक शिवलिंग आहे, तर त्याचं देखील दर्शन आम्हाला घ्यायचं होतं. तर मामांच्या पाठोपाठ आम्ही चालत होतो. तर हे असं साफसफाईचं कंटिन्यू काम चालू असतं, कारण की तेवढ्या प्रमाणामध्ये गर्दी इथे असते मित्रांनो. तर हे साफसफाईचं काम चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही पोचतो पाठीमागच्या भागामध्ये. तिथे एक शिवलिंग आहे. तर त्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर मामा आम्हाला गाईड करत होते आणि आम्ही त्या प्रकारे पुढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दर्शन पुढे घेत होतो मित्रांनो. हे देखील शिवलिंग जे आहे इथल्या पाठीमागचं, ते देखील सेम जसं आपण आतमध्ये जसं बघितलं होतं त्याच प्रकारे शिवलिंग आहे. तर या शिवलिंगाच्या तिथे आम्ही पोचलो आणि तिथून आतमध्ये प्रवेश केला. तर हे पहा, सेम त्याच प्रकारे सगळी डिझाईन वगैरे सगळी सेमच आहे. जवळपास मूर्त्यांचे ठेवण वगैरे आत इथे देखील मूर्त्या, वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. त्याचं देखील आम्ही दर्शन घेतलं. शिवलिंगाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला व तिथून आम्ही बाहेर पडलो. तर इथे येण्याचा मार्ग तुम्हाला सांगतो मित्रांनो. कानपूर येथे हे मंदिर आहे. कानपूरच्या गंगेच्या तीरावरती हे मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. सिद्धनाथ बाबा मंदिर असं जर तुम्ही नेटला सर्च केलं तर तुम्हाला याची माहिती मिळून जाईल.
नोटेशन सॉरी मॅप तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही इथे पोहोचू शकता. खूप छान असं वातावरण आहे, आल्हाददायक वातावरण आहे. द्वितीय काशी म्हणून ओळखलं जातं. तर अशा ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा मित्रांनो, नक्की दर्शनासाठी या. खूप छान असं मंदिर आहे. तर इथून दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. वेळोवेळी आम्हाला सुनील मामा यांनी खूप छान मदत केली. त्यांचा देखील आम्ही धन्यवाद आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आपण इथला गंगातीराचा परिसर बघितला व इथून आम्ही मार्गस्थ पुढे चाललो. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही लाईक करायला विसरताय मित्रांनो, कारण की असे तुमचे लाईक जर मला भेटत गेले तर मला स्फूर्ती मिळेल पुढचे व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि वेगवेगळ्या माहिती तुम्हाला देण्यासाठी. जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या मित्रांच्यासोबत. काही शंका असेल तर कॉमेंट्समध्ये विचारा. तर पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.